काय रे, माझी एवढी काळजी का करतो? तू चंदूशेट आहेस? राधा, काळजी म्हणजे ते मी, अगं राधा ते काय चाललं इकडं? कुठे काय, फार काय नाही सर एवढं. ते फक्त तिला गरगरत आहे ना, त्यामुळे ती बस. ए बोल ना राधा. काय रे? ए काय रे, दारू पाजलीस का तिला? नाही साहेब, नाही साहेब, ते साहेब बोल ना राधा. ए आणि बोलायचं तुझ्याशी. काय ग, मारतो का तुला? माझे हात वाजले. ए काय रे, पुरीचे हात वाजले? चल चल पोलीस स्टेशनला, चल. सर सोड त्याला. राधा इकडे. सोड त्याला. माझे हात नाही भाजले, स्वतःच भाजले. का? राधा मी आहे ना. मी सांगतो, तू इथेच उभी राहा, ओके? ते म्हणजे मुद्दामून नाही भाजले साहेब, ते काम करताना चुकून चूक नाही साहेब. माझे हात भाजले ना, म्हणून त्याने मुद्दामून स्वतःचे हात भाजून घेतले. काय रे? सांगा साहेब, असं वेडेपणा कोण करतं का? नाही ना. तुम्ही याला शिक्षा द्या. तुम्ही याला आत्ताच्या आत्ता शिक्षा द्या. याला तुम्ही जेलमध्ये टाका. मग परत असा वेडेपणा कधीच करणार नाही. करशील वेडेपणा? टाकू जेलमध्ये? नाही करणार. पण तू आधी ऐक तरी माझं. तू कुठे राहतेस? कुठे राहतेस म्हणजे काय साहेब? माझ्याबरोबरच राहते. बायको आहे माझी, आमचं लग्न झालंय. ते मंगळसूत्र दाखव ना. शट अप. मी बोलते ना साहेब. हा माझी खूप काळजी घेतो. आईबाबांशी भांडतो. स्वतःचे कपडे विकून पैसे देतो. स्वतःची सगळी कामं सोडून माझ्याकडे भांडे घासतो. माझ्याकडे म्हणजे? आता तर म्हणाला ना, एकत्र राहतो, बायको आहे माझी. बरोबर आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे. हा, पण ही बोलते ते पण बरोबर आहे, कारण ही लग्नाच्या आधीच बोलते. आताच नाही बोलणार. राधा नाही बोलायचं तुझ्याशी. नेमकं महत्वाच्या वेळेला बरोबर तुला आठवतं का? ए नेमका लफडा काय बोला, नाहीतर निघा. काय? तुम्ही शिक्षा द्या याला. शिक्षा द्या. जेलमध्ये टाकू जेलमध्ये. अहो ताई, अशी शिक्षा नाही देऊ शकत त्याला मी. शिक्षा नाही देऊ शकत. तू उठा बसा काढ. काय उठा बसा? ऐकतर मी निघून जाईल. नको जाऊ. मी काढतो. मी उठा बसा काढतो. काढतो. खुश मन. मी माझे हात भाजून घेणार नाही. मी स्वतःचे हात भाजून घेणार नाही. मोठ्याने म्हण. मी स्वतःचे हात भाजून घेणार नाही. माझ्यासाठी बाहेर झोपणार नाही. तुझ्यासाठी बाहेर झोपणार नाही. तिखट खाणार नाही. तिखट खाणार नाही. माझी काळजी करणार नाही.
माझी तुझी काळजी करणार नाही. व्हेरी गुड, शाबास. व्हेरी गुड. मी काय म्हणतो त्यापेक्षा सरळ सांगा ना की तुमचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे ते. नाहीतरी हे सगळं कोण करतं? बरं, तिची काळजी घ्या आणि लवकरात लवकर घरी जा. चला येतो मी. हा विराज. विराज. तू कळू दे थांबना. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी बहा. गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. फुलकीचा फुल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी बहा. गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा. राधा, राधा, चल ना, उशीर झालाय खूप. तू घरी जाऊन झोपतेस का? जायचं आपण आता? ए राधा, चल ना चल ना. जाऊ जाऊ, घरी जाऊन झोप. आय लव्ह यू. आय लव्ह यू. थांबा 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 थांबा. काय झालं? ते बघा तिकडे राधा आणि विराजस. ही राधा अशी काय वागतीये? थांबा, आता बघते यांच्याकडे. आम्ही झोपले असं सांगितलं ना, आता झापते. चला. थांब थांब थांब, आत्ता काही करू नकोस. का? ऐक माझं प्लीज. नाही, मी बोलणार. आपली एवढी छान नाईट स्पॉइल केली आणि यांचं बघा. हो बोल, फक्त आत्ता नको. मग कधी? सांगतो, बस बस पटकन चल. काय चाललंय तुमच्या डोक्यात? चला.
पाय 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 हा पाय टाक आतमध्ये टाक हा पाय इकडे उचल 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 आता तो फसला नाही नीट टाक नीट उचल नीट सावकाश 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 राधा 2 मिनिटं इथेच उभी राहा जाऊ नकोस कुठे विराजस मला झोप राधा उठ राधा उठ चल घे करू दे जरा दादांना पण. राधा इथे नको झोपू खोलीत जाऊन झोपू उठ राधा प्लीज उठ राधा सॉरी झोपायचंय झोप येते हो झोपायचंच आहे आता खोलीत जाऊन झोपायचंच आहे हो मला पण झोप येते चल हो चल झोप आली ना चल बाटली फुटली काय कसला आवाज झाला रे सुमित? अहो आपल्या खिडकीजवळ काहीतरी फुटल्याचा आवाज आला. दादा काहीतरी पडलं का फुटलं आवाज आला ना काहीतरी काय बरं अय्या हे दोघं काय करते तिकडे काय आणि ही काय अशी काय करते बाई दारू बिरू प्याली की काय हा दादा दारू प्यायली वाटतं ही बापरे आपल्याला हिची ही बाजू माहितीच नव्हती. विराजस नाही बाबा ते आत्या अगं ते तू काहीही बोलू नकोस आम्हाला दिसतंय सगळं डोळ्यांना आम्ही काय मूर्ख आहोत का आणि दादा तर अजिबातच नाहीये त्याला तर दारूचा वास असा करेक्ट ओळखता येतो ना म्हणजे येत असेल ना मला पण माहितीये हे पितात ना कधीतरीच पितात थोडेसेच पितात म्हणून मग मला माहितीये कळतो. तुला कळतं ना? हो बघ जा तपास तिला. दादा आत्या ऐक ना कुठे गेला होतात तुम्ही हा दादा खूप प्यायली दारू आमच्या यांच्यापेक्षा पण जास्त वास येतो ना बाबा ते ही चुकून दारू प्यायली आम्ही गोळा खायला गेलो होतो आणि गोळा विराजस आणखीन गोळा खायचा आहे का तुला इथे तुझ्या पोटात अजून पण दुखतंय का तू थांब तुम्ही सगळे असे गोल गोल का फिरतोय एका जागी थांबा ना सगळे. विराजस म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललास काय रे विराजस या मुलीने तुला इतकं नादाला लावलं की तुला चांगल्या वाईटाचं बाणे राहिलं नाही. तुझ्या आत्याशी खोटं बोलतोयस तू. वहिनी तू त्याला का बोलतीयस हिनच नादाला लावला असेल त्याला हिच्यामुळेच खोटं बोलतोय तो. मला तर वाटतं
हिनंच दारू प्यायला सांगितलं असेल ना. अगं आत्या सांगितलं ना तुला एकदा, जे झालं ते चुकून झालं म्हणून मी राजास घरातल्यांशी बोलताना आवाज खाली ठेवायचा, पातळी सोडायची नाही. सॉरी बाबा, मी खरंच सांगतोय, हे सगळं चुकून झालं. चुकून त्या गोळ्यामध्ये दारू ओतली आणि मग नंतर हे सगळं. चुकून? इतकी दारू ही चुकून पेले का चुकून या शब्दार मुद्दामून प्यायले? नाही बाबा, हा त्या दिवशी काय बोलत होता? तिचा काय गुन्हा आहे? बिराजदारांच्या इब्रतीला दाग लावला हा हिचा गुन्हा आहे. बिराजदारांची इज्जत धुळीला मिळवते हा हिचा गुन्हा आहे. खरं आहे तुमचं. विराजेस, ही असली मुलगी तू सून म्हणून घेऊन आलायस घरात? आई अगं, एक शब्द बोलायचा नाही. ही असली थेर करणारी मुलगी तू आमच्यावर सून म्हणून लागतोयस? नाही तर काय, ही असली सून दारुडी. बाई, दादा, काही संस्कार बिस्कार आहेत का नाही? कुठनं असणार संस्कार हिच्यावर? कुठे रस्त्यावर जन्माला आली माहित नाही, आई बापाचा पत्ता नाही. कोण लावणार हिला संस्कार? आणि अशा मुलीला आम्ही सून म्हणून स्वीकारायचं? आम्ही काही हिच्यासारखे रस्त्यावर पडलेलो नाही होत. बिराजदार कुटुंबाला एक प्रतिष्ठा आहे, एक मान आहे, आणि हा मान जर कोणी कमी करत असेल तर अशा चुकीला माफ केलं जाणार नाही. करेक्ट करेक्ट बोलतोस दादा तू. हकलूनच द्यायला पाहिजे, ताबडतोब हकलून देतो तिला. नाही नाही आत्या, प्लीज. बाबा 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 प्लीज, मी हात जोडतो तुमच्या समोर. प्लीज आम्हाला हाकलू नका. हिची तब्येत बरी नाहीये. प्लीज 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 बाबा. अच्छा, मग काय आरती करायची तिची का देवारात नेऊन ठेवू? हा, हे बघ विराजस, दादा जे काय करतो ना ते बरोबर करतोय. तिला हकलूनच द्यायला पाहिजे. सावरी, मी बोलतोय ना, जा दोघंही आज जा. माझ्या नजरेसमोर थांबू नका. सॉरी बाबा, सॉरी. चल दादा. काय झालं विराजस? बाबांना गोळ्या आवडलं नाही का? राधा चल. बस 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 राधा, इकडे इकडे इकडे, डोकं इकडे, डोकं इकडे. राधा राधा, इकडे इकडे. पाय पाय वर घे, पाय वर. राधा राधा, ठीक आहेस का तू? ए राधा.
राधा, ए राधा, काय होतंय? तू तिथे वर जाऊन झोपतेस का आरामात? आईस पैस असं? राधा, 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 असं का होतंय मला राधा? कसली ओढ आहे?